कायद्याने 5 मिनिटं आहे. 8 वाजता सांगितलं. आणि 5 मिनिटं आहेत, आपण थांबूया लोकांसाठी. हो हो जरूर जरूर. 5 मिनिटला म्हटलं कायद्याने आहे 5 मिनिटं. तसं चांगलं नाही ना ते रेडी आपण पण बाकी जरा एक मिनिट पेन दे रे. तिचं काय लाल आहे लाल पेन युट्यूबला देत नाही आता नाही मोबाईल टॅबलेटवर नाही फेसबुकवर पण आपलं पेज पण आहे आपल्याला लाईव्ह all IT by just Otherwise, what you can do, you can start the other AC without this one. makes a lot of noise as well. नाही मला इट्स ओके मला फक्त डायरेक्ट हिट नको असं म्हणजे कट करू हो जास्तीचा कंपनी पॅनलचा आवाज बंद करतो हा हरिओम हरिओम. एक प्रॉपरली ब्रॉडकास्ट झालाय. लेट्स वेट. 60 जण जॉईन झालेत. बर whenever you are ready. येस 8 वाजले. 8 वाजून 5 मिनिटांनी चालू करूया. बर हरकत चालेल. हरिओम. एवढ्यात रामो राजमणी म्हणायचं का? हो हो रामो राजमणी चालू करूया. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभ्यता निशाचरचनो रामाय तस्मै नमः
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलया सदा भवतु मे ओ राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. पहिल्या 2 धड्यामध्ये the first 2 lessons we saw 2 important lines from Gita. एक तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आणि दुसऱ्यामध्ये आपण बघितलं की गुरुची आवश्यकता काय. ओके, सो पहिल्या इन द फर्स्ट चॅप्टर वी अंडरस्टँड की कर्म करणं हे मनुष्याला प्राप्त आहे. यू कांट से की मी कर्म करणार नाही, यू कांट से दॅट. सो व्हॉट डू यू डू? यू सरेंडर युअर वर्क at Bapu's feet, at your Sadguru's feet. Okay, that is the only way you will not be affected by the effect of karma. कर्माचा जो न्याय आहे, every action will have an equal and opposite reaction. तर ती रिॲक्शन टाळण्यासाठी म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून निघण्यासाठी आपण काय करतो की आपण कर्म टाळू शकत नाही, पण ते निष्काम कर्म करायचा प्रयत्न करतो. निष्काम कर्म म्हणजे काय? की कर्म मी करणार, मी करणार म्हणजे त्याचं कार्य तो माझ्याकडनं करून घेतो किंवा त्याने त्याचं कार्य माझ्याकडनं करून घ्यावं ही आपली प्रार्थना. की माझं आचरण नेहमी मंगल असावं. माय बिहेवियर शुड बी ऑस्पिशियस. आय शुड बी वॉकिंग ऑन हिज रोड. ओके, ऑन द रोड दॅट ही हॅज defined for me. If I do his work thinking it is not my work, तो लूप एकदम लंबा है. बरोबर आमच्या नेटवर्क स्ट्रीमिंग होते ये तसं वायफाय कनेक्शन नाही ना आयुषने. Baba gets angry only with those 4 ladies. Now is this fair? आपण असं म्हणू की बापूंकडे असून सुद्धा why is it that we suffer? This is a question we ask. Why? Bapu's standards as far as we are concerned are very high. Bapu expects something more from us. What is that? आज्ञापालन, संपूर्ण आज्ञापालन. आणि ते कसं इकडे तिकडे बघायचं नाही, अनन्य भक्ती. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड आणि नो एक्सपेक्टेशन आउट ऑफ दॅट वर्क. सो दिस इज द फर्स्ट चॅप्टर. ओके, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये हे पण बघितलं की whatever 4 women are doing, he is capable of doing alone. Okay, so when we think that we are doing his work and we get a certain amount of ego, we feel egoistic that I am doing his work, that ego is also misplaced. That ego is also not appropriate because he alone is capable of doing the entire mission. He will complete the mission. We are आपण निमित्त मात्र आहोत. पहिला धडा. दुसऱ्या धड्यामध्ये काय आहे
दुसऱ्या धड्यामध्ये श्रीकृष्णाने जशी गीता सांगितली अर्जुनाला, श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की हे युद्ध तू लढत नाहीयेस. तू जर म्हणालास की मी युद्ध लढणार नाही तरी सुद्धा हे युद्ध होणारच. मी एकटा या सगळ्यांना मारू शकतो. आय अलोन कॅन डू इट. ओके. हेमाडपंतांच्या लक्षात येतं की रामाला सुद्धा, कृष्णाला सुद्धा वसिष्ठांसारख्या किंवा सांदीपनींसारख्या गुरुची आवश्यकता होती. ओके. हे त्यांच्या लक्षात कसं येतं की ज्या वेळेला ते निघतात आपल्या मित्रांच्या आग्रहास्तव तेव्हा सुद्धा ते चुकीच्या गाडीमध्ये बसतात आणि त्या चुकीच्या गाडीतून त्यांना बरोबर गाडीमध्ये कोण आणतं तर ते साईनाथांचं स्वरूप आहे. त्यावेळेला साईनाथ त्यांना पहिल्यांदा भेटले असं आपण म्हणायला हरकत नाही. ओके. पुढे गेल्यानंतर साईनाथांची जेव्हा धुळभेट होते तेव्हा त्यांना काहीतरी आणखी जाणवतं. म्हणजेच काय, सद्गुरू काय करतो, आपले जी पंचेंद्रिय आहे, दिस 5 सेन्सरी इंद्रियाज that we have, what we can perceive with those 5, in the Sadguru's presence we perceive something more. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा सेन्सरी ॲबिलिटीज आहेत त्या काय होतात, ऍक्टिव्हेट होतात. सद्गुरूच्या सान्निध्यात काय होतं, आपल्या ज्या केपेबिलिटीज आहेत दोज केपेबिलिटीज इन्क्रीज. वी कॅन डू एक्स विदाउट द सद्गुरू. With Sadguru, we can do X multiplied by several times. So this is Sadguru's blessing, that he raises our abilities, he increases our abilities. And when does Hemadpanta realize all this? When, despite the fact that the entire discussion is happening in Satewada, Baba quizzes him. Hemadpanta तिथे काय कसलं डिस्कशन चालू होतं. ओके. So the fact that Baba is omniscient, omnipresent, omnipotent अजून आपण बघायचंय, पण he is omniscient and omnipresent म्हणजे त्यांना स्थळ काळाचं लिमिटेशन नाहीये. He doesn't have the limitation of time and space. Even though the distance between Satewada and where Baba was sitting was substantial, he was able to perceive that there was a discussion. आणि या इथे त्यांच्या लक्षात काय येतं की जेव्हा आपण वाद घालतो, when we are arguing, arguments are arising only out of ego, and you have to conquer your ego. This conquering of the ego, because it is so subtle, needs blessings of the Sadguru. या इथे हेमाडपंतांच्या शरणागतीची सुरुवात आहे. Okay, for the first time he realizes की मी आहे या जन्मी नाही, माझ्या पूर्वजन्मी मी कोण होतो हे कोण जाणतोय, हा सद्गुरू जाणतो. बाबांना माहितीये की मी कदाचित हेमाडपंत होतो किंवा माझी केपेबिलिटी बाबांना माहिती. म्हणजे काय आपण बघितलं की त्रिविक्रम जो आहे, बाबांनी काय सांगितलं, तो त्रिविक्रम जो आहे तो past, present and future, all the three he is able to correct. ओके. एकाच पावर, जसं आपण विष्णूचं बघितलं आपण की विष्णूने बळीला बरं का बळीवर मात केली, तसं त्याला परमात्म्याला किंवा त्रिविक्रमाला काहीही शक्य आहे. आपण असं म्हणतो सद्गुरूला काहीही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर हिम. चॅप्टर मध्ये हेमाडपंतांना आपल्या पोटेन्शियलची जाणीव झालेली आहे. एखादी गायिका असेल आणि तिला कोणतरी असं म्हटलं की तू लतासारखी गातेस, तिला हुरूप येतो. ओके. देन शी पुट्स इन हर बेस्ट ॲज अ सिंगर. तसंच आहे, पहिल्यांदा ही इज रिअलाइज that he is capable of something substantial. Okay. आता तिसरा चॅप्टर रोहिलाची गोष्ट. म्हणजे काय की सर्वसाधारण अशा माणसाच्या डोक्यामध्ये जी क्वेरी येते ती क्वेरी त्यांच्या डोक्यात आलेली आहे. काय क्वेरी आहे? क्वेरी अशी आहे
पहिली क्वेरी होती की सद्गुरूची मला आवश्यकता काय, कारण आय एम केपेबल, येस. मी माझ्या जीवनामध्ये जे पूर्णत्व आणायचं ते मी आणू शकतो, हे ही त्यांची धारणा होती. बरं का. आता तिसरा प्रश्न असा येतो की मी परमेश्वराचं स्मरण करायचं जरी ठरवलं, इवन इफ आय डिसाइड टू कंटिन्युअसली रिमेंबर गॉड, व्हॉट हॅपन्स? माय माइंड गेट्स डिस्ट्रॅक्टेड. माझ्या मनामध्ये नको ते किंवा वाईट विचार येत राहतात. अशा वेळेला मी काय करायचं? तेव्हा आपण बघितलं, दोन गोष्टी आपण बघितल्या. एक भगवान बुद्धाची गोष्ट की भगवान बुद्धाने काय सांगितलं त्यांच्या त्या बाईला, माझ्या भिक्षा पात्रामध्ये कीड ओतत राहा, कीप ऑन पोरिंग द पायसम until the whole dirt is washed off. तुम्ही जेव्हा नामस्मरणाचा मारा एकसारखा चालू ठेवता तेव्हा आपोआप तुमच्या मनातले सगळे वाईट विचार जे आहेत ते दूर होतात. ओके. इथे त्या बाबांनी कसं एक्सप्लेन केलं की रोहिल्याची जी पत्नी आहे ती दुर्बुद्धी आहे, आणि ती दुर्बुद्धी कधी पळून जाते? ज्या वेळेला रोहिला मोठमोठ्या स्वरांनी कल्म म्हणत असतो तेव्हाच फक्त ती पळून जाते. म्हणजेच काय, आपल्या मनामध्ये जेवढे वाईट विचार येतात त्यावेळेला उपाय एकच आहे की परमेश्वराचं नामस्मरण करायचं. ओके. ते नामस्मरण कसं करायचं? निरपेक्ष बुद्धीने करायचं, कुठलीही अपेक्षा न बाळगता करायचं. बरोबर. तर तिसऱ्या अध्यायामध्ये एक काय, निज कार्याचं साधू नये. एकच प्रार्थना की बाबा किंवा बापू किंवा माझ्या सद्गुरू, तुझं जे कार्य आहे, व्हॉट एव्हर इज युअर मिशन, गेट इट कम्प्लिटेड थ्रू माय पार्टिसिपेशन. मला ती जशी खार जशी त्या रामाला समुद्राच्या पार घेऊन गेली, तसंच माझं काम छोटं का असे ना, पण लेट मी जॉईन युअर मिशन. माझ्याकडनं करून घे. आता आपला अहंकार गेलाय की मी करतो असं नाहीये, तर तुम्ही करून घ्या. निज कार्याचं साधून घ्या. कुठपासून कुठपर्यंत? जोवरी या देही श्वास. माझा जोपर्यंत श्वास चालू आहे. आता आपण काय केलं, श्री श्वासांमध्ये आपण श्वासाचं महत्व बघितलं. म्हणजे काय बघितलं आपण की श्वास घेणं मी करू शकतो. पहिला कुंभक जो आहे, होल्डिंग इट सुद्धा मी करू शकतो. उच्छ्वास मी करू शकतो. त्याच्यानंतरचा जो कुंभक आहे तो माझ्या हाती नाही, कारण माझा दुसरा श्वास येणार आहे तो माझ्या आईच्या इच्छेवर आहे. हे आपण श्री शास्त्रात शिकलो की माझा श्वास जो आहे तो तिचा उच्छ्वास आहे, आणि माझा उच्छ्वास जो आहे तो ती श्वास घेऊन शुद्धीकरण करते. ओके. इथे श्वास आला, तर जोपर्यंत मी श्वासोश्वास करत आहे तोपर्यंत, त्या क्षणापर्यंत हेमडबंधनची ही प्रार्थना आहे की माझ्याकडनं तुमची मिशन कंप्लीट करून घ्या. आणि ही प्रार्थना केल्यामुळे काय झालं, ही प्रार्थना केल्यामुळे 52 अध्याय संपवल्याबरोबर त्यांनी आपलं काम पूर्ण केलं. ही कंप्लीट लाईफ. तर तिसरा अध्याय. आता आपण चौथ्या अध्यायाकडे. चौथ्या अध्यायामध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर आपली परत ही क्वेरी आहे की परमेश्वर येतो कसा ओळखायचा आपण, परमेश्वर कुठे असतो? हे जे सगळे आपल्याला प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, परमेश्वर कुठे आहे, परमेश्वराचं रूप ओळखायचं कसं, परमेश्वर कधी येतो? पुन्हा आपण गीतेकडे जाऊ. गीतेमध्ये काय म्हटलंय, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे काय, धर्माला ग्लानी येते म्हणजे काय, जेव्हा लोक आपली धर्मयुक्त कर्तव्य सोडून अधर्माने वागायला लागतात, त्यावेळेला परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. कोणासाठी? सज्जनांसाठी, श्रद्धावानांसाठी त्याला अवतार घ्यावा लागतो. हा अवतार त्याने घेतला हे आपल्याला कसं कळणार, आणि अवतार कुठे घेतला हे कसं कळणार? श्रीकृष्णाचा जन्म झाला, पण श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे
हे यशोदेला कळलं, वसुदेवाला कळलं समजा, ओके, पण इतरांना कधी कळलं? ज्या वेळेला त्याने पहिल्यांदा चाणूर, कंस वगैरे मर्दन केलं, कालिया मर्दन केलं, त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की याला काहीतरी डिवाइन पॉवर्स आहे. ओके, तसंच केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. ओके, अनलेस इवन ही डेमॉन्स्ट्रेट्स थ्रू सम सुपरह्युमन ऍक्ट, पीपल विल नॉट बिलीव्ह. ओके, तर आता चौथ्या अध्यायामध्ये काय काय होतं? दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट की दासगणू जेव्हा त्यांना नमस्कार करतात किंवा त्यांना विचारतात की मी प्रयागला जाऊ का, दासगणूंना काय म्हणतात? प्रयागला जायची आवश्यकता काय आहे? तुझ्यासाठी प्रयाग इकडेच आहे. आपण जेव्हा म्हणतो की बापू परमेश्वर आहे, म्हणजे काय? बापू माझ्यासाठी परमेश्वर आहे. बाबांनी काय सांगितलं? तुझ्यासाठी प्रयाग इथे आहे. कोणासाठी प्रयाग? जो श्रद्धावान असेल त्याच्यासाठी. इतरांना ते पाणी आहे नुसतं. आपण जेव्हा गंगेत स्नान करतो, आपली भावना महत्वाची आहे. आपली जर भावना तशी असेल तर गंगेचं पाणी हे पुण्यवान आपल्यासाठी. पण ती जर भावना आपली नसेल तर मग ती गंगा काय? गंगेला एवढे लोक जातात, नावाडी जातात, सगळेजण जातात. तर दासगणूंसाठी बाबांचं तीर्थ घेणं हे सुद्धा प्रयागला जाऊन संगमात बुडी करण्यासारखं आहे, बुडी मारण्यासारखं आहे. ओके, आता तो संगम म्हणजे काय? गंगा, यमुना, सरस्वती. ओके, आपल्याला तसंच ह्या दोन ज्या नाड्या आहेत, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, ओके, किंवा त्याच्यामध्ये जी तिसरी नाडी आहे जी कुणाला माहित नाही, ओके, तो जो आहे सरस्वतीचा. दासगणूंना कशाचं वरदान होतं? सरस्वतीचं वरदान होतं. दासगणू कीर्तनकार होते, नाही का? म्हणजे दासगणूंना जे फार मोठं महत्वाचं एक वरदान होतं, सरस्वतीचं वरदान होतं, त्याची पावती त्यांना तिथे मिळालेली आहे की बाबांच्या पावलांवर डोकं ठेवल्याबरोबर त्यांना तिथे प्रयाग तीर्थावर गेल्यासारखं वाटायला लागलं. कारण बाबांच्या पायातून त्यांच्यासाठी गंगा वाहायला लागली. ओके, आपल्यासाठी सुद्धा हे होऊ शकतं कधी? जेव्हा आपली भावना तेवढी प्युअर असेल तेव्हा आपण त्या भावनेने बापूंच्या पायावर जेव्हा डोकं ठेवतो, तेव्हा बाबांच्या पायावर डोकं ठेवतो किंवा शिर्डीला जातो, तेव्हा आपल्यासाठी आपण पंढरपूरला जातो किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्री जातो. ओके, आता याच्यातल्या काही ओव्या घेऊया आपण. आपण जेव्हा म्हणतो की यदा यदा हि धर्मस्य, तर त्याची करस्पॉन्डिंग ओवी कुठली आहे? जन धन मान पुत्र दारा, हाची सुख सर्वस्वा धारा, मानुनी विन्मुख परमार्थ विचारा, संत अवतारा तै येती. When do saints take birth? Saints take birth when people get obsessed with जन म्हणजे लोकेश ना, तर लोक काय म्हणतील? What will people say? धन, obviously wealth. मान, पुत्र, when they get attached to their children or to their wife. Putradara, hachi sukha sarvasva dhara. This alone is happiness. This alone is something that one has to attain. हे ज्या वेळेला जास्तीत जास्त लोकांना वाटायला लागतं तेव्हा काय होतं? To create reforms, to create a balance between good people and not so good people, saints have to take birth. Okay? ओवी नंबर आहे 10. 17वी ओवी होऊया. जो परमेश्वरू तोची गुरु. आपण जर आता शोधायला लागलो परमेश्वराला की परमेश्वर कुठे आहे, तर त्याचं उत्तर काय?
आपला गुरु, आपला सद्गुरु हाच परमेश्वर स्वरूप आहे. ओके, जो परमेश्वरू तोची गुरु. ओके, यू डोंट हॅव टू लुक बियॉन्ड युअर सद्गुरु. फॉर यू युअर सद्गुरु इज गॉड. ओके, पुढची ओवी घेऊया, 23वी ओवी. तो सर्वांचा अंतर्यामी, बाह्य अभ्यंतर सर्वगामी, मग हे काळजी करावी कामी. वाय शुड आय वरी? आपलं काय असतं नेहमी, वी आर आयदर इन द पास्ट or we are in the future. While we are in the past or the future, we are either worried about what we did or we are worried about what will happen tomorrow. Okay, that is why we don't enjoy the present. कशाला करायला पाहिजे? कारण तो सर्वांचा अंतर्यामी. अंतर्यामी हा शब्द अंतर्ज्ञानी, अंतर्यामी आणि अंतर्ज्ञानी आपल्याला आपण तो शब्द आपण पाहिला. अंतर्यामी, अंतर्ज्ञानी म्हणजे काय? वन हू अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन इन समवन एल्सेस माइंड. ही सिद्धी आहे. मेनी पीपल अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन युअर माइंड. ओके, त्याला आपण अंतर्ज्ञानी म्हणतो. अंतर्यामी म्हणजे काय? अंतर्यामी म्हणजे ही हू इज एबल टू चेंज युअर माइंड. चेंज युअर माइंड कसं? जसं आंब्यामध्ये कैरीचा आंबा होतो, जसं केमिकल चेंज, परिवर्तन जे आहे ते परिवर्तन घडवून आणू शकतो. म्हणजे माझ्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे, माझ्यामध्ये जो बदल करणं अभिप्रेत आहे कोणाला? त्याला. माझ्या सद्गुरूला जो बदल माझ्यामध्ये करून घ्यायचा आहे, तो बदल करून घेण्याला तो सक्षम आहे. आपण लग्नाच्या पत्रिकेमध्ये काय म्हणतो? कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत. तुम्ही या लग्नाला या, बरं का, पण लग्न होणार याची आम्हाला गॅरंटी आहे. पण तुम्ही तसंच मी जे करतो आहे हे करून घ्यायला तो समर्थ आहे. प्रोजेक्ट देन व्हाय डू आय वरी? मग काळजी मी कशाला करतो? ओके, पुढे काय म्हटलंय? सद्गुरुचेची जव येई मना, तोची स्वये देई प्रेरणा. ओवी 27. When he thinks of, when he thinks that it is the right time, he will inspire. तो मला प्रेरणा देईल, तो मला शक्ती देईल, तो माझ्याकडनं काम करून घेईल. पुन्हा मी काळजी करायची कारणच नाहीये. परीस लोहा दे कनक स्थिती, तया परिसा संता उपमिती, संतांची परी अलौकिक कृती, निजरूप देती भक्तांते. 39वी ओवी 39. काय करतात संत? सेंट्स आर लाईक, परिसाला इंग्लिश मध्ये शब्द काय मला माहिती. ओके, परीस काय करतो? परीस हरिओम. परीस काय करतो? परीस लोखंडाचं सोनं करतो. ओके, अल्केमिस्ट ज्याला म्हणतो आपण. अल्केमिस्ट इज समबडी हू ब्रिंग्स अबाउट अ चेंज इन द प्रॉपर्टी ऑफ द मेटल. Exactly like that, what do the saints do? Saints bring about a change in us. What kind of a change? Saints make us like them. निज रूप देती भक्तांते. सेंट्स जसे आहेत तसे ते तुला भक्तांना करतात. ओके, दिस इज द काइंड ऑफ चेंज ही ब्रिंग्स अबाउट. ओके, तर आता दासगणूचा जो अनुभव आला, त्या दासगणूंच्या अनुभवानंतर दासगणूंच्या मनाची स्थिती काय आहे? शिर्डीचं आम्हा पंढरपूर, शिर्डीचं जगन्नाथ द्वारका नगर, शिर्डीचं गया काशी विश्वेश्वर, रामेश्वर ही शिर्डीचं, शिर्डीचं आम्हा बद्री केदार, शिर्डीचं नाशिक त्र्यंबकेश्वर, शिर्डीचं उज्जैनी महाकाळेश्वर, शिर्डीचं महाबळेश्वर गोकर्ण. सगळी तीर्थक्षेत्र घेतली आपण. वी डोंट हॅव टू गो टू एनी होली प्लेस ॲज लॉंग ॲज वी व्हिजिट शिर्डी. ओके, आपण आज काय म्हणतो? आपल्यासाठी शिर्डीला पण आपल्याला जायला नको. साई निवास मध्ये आपण गेलो ना,
we have reached Shirdi. Okay, we don't have to deliberately go to any other holy place. You go, fine, nothing like it, but you don't have to. As long as you reach Shirdi, as long as you reach happy home, good enough. का? कारण शिर्डीचं जगन्नाथ द्वारका नगर. आता बापूंनी काय केलं पहा, बापूंनी जेव्हा जगन्नाथाचा उत्सव केला तेव्हा जगन्नाथालाच आणलं ना मुंबईमध्ये. म्हणजे आपल्यासाठी तिरुपतीला जायची आवश्यकता नाही. त्या 8 दिवसामध्ये as far as we were concerned, तिरुपती was in बॉम्बे. किंवा त्यानंतरचा जो उत्सव केला की ज्या वेळेला कुठला कृष्णाचं ते कुठल्या नाही दॅट ऑन द ईस्ट कोस्ट जगन्नाथाचा उत्सव केला. मग त्यावेळेला आपण असं म्हणतो की नाही की जगन्नाथ इथं आला, असंच आपण, हीच आपल्या मनाची धारणा आहे. तर आपल्यासाठी हा चमत्कार आपण बघितलेला आहे. दासगणूंच्या आयुष्यात जो चमत्कार झाला, असे चमत्कार जेव्हा आपण पाहिले तेव्हा आता आपल्याला असं वाटतं की आपल्यासाठी आणखी कुठे जायची आवश्यकता नाहीये. ओके, आता परमेश्वराला कोण ओळखतं, तर त्याची गोष्ट त्या गवळीबुवांची आहे. त्या गवळीबुवांनी पहिल्यांदा ओळखलं की अरे हाच तो विठ्ठल आहे. हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव, जग वेडे रे वेडे हा दृढ भाव, ठेवूनी देव लक्षावा. जग काय म्हणेल महत्वाचं नाहीये. आय डोंट केअर वेदर पीपल बिलीव्ह दॅट ही इज विठ्ठल ऑर नॉट. फॉर मी, टेक इट फ्रॉम मी, हे त्या गवळीबुवांना वाटलं पहिल्यांदा. ओके, का त्यांना असं वाटलं असेल? कारण पंढरीचे वारकरी होते, दरवर्षी ते पंढरला जात होते. ओके, म्हणजे तेवढी जेव्हा प्युरिटी आपल्या मनामध्ये येते त्यावेळेला वी कॅन परसिव्ह हिम. ऑर्डिनरली वी कॅनॉट परसिव्ह. आपण पुढच्या धड्यात बघणार आहोत की कोणाच्या लक्षात, माणसापतीच्या लक्षात आलं, इतरांच्या कोणाच्या लक्षात आलं का? नाही. आऊसाई म्हणाला तुम्हाला म्हाळसापती सारखं व्हायला लागतं, म्हाळसापती व्हायला लागतं. हे आपल्याला म्हणजे परमेश्वर ओळखणं हे सामान्य माणसाला कदाचित शक्य नसेल. कारण काय बघा, तर पुढे प्रश्न आहे, बाबांना जेव्हा दासगणू की मी नामसप्ताह करीन पण तो विठ्ठल येणार ना, म्हणजे त्याने डाऊट आहे. ही इज ऑल्सो डाऊटिंग, तो विठ्ठल येणार तुम्ही म्हणताय खरोखर? होता गणुदास वदती तयाला, विठ्ठल प्रकटाला पाहिजे. म्हणजे निष्काम भक्ती दासगणूंना सुद्धा त्या क्षणी जमलेली नाहीये. आपण म्हटलं की पहिल्या अध्यायामध्ये की निष्काम भक्ती मला करता आली पाहिजे, पण दासगणूंना सुद्धा त्या तो विठ्ठल प्रकटला पाहिजे. बरं का? ओके, आणि त्यावेळेला बाबा काय सांगतात दासगणूंना? हो हो, प्रकटेल विठ्ठल मूर्ती भक्त भावार्थी पाहिजे. So for the God to appear, what is required? So devotee should be that strong. त्या ज्या वेळेला त्या भक्ताची तेवढी तयारी होते तेव्हा परमेश्वराला यावं लागतं, आपोआप यायला लागतं. ओके, आणि मग काय होतं? मग बाबा विचारतात विठ्ठल पाटील आला होता का? भेट झाली ना त्याची. आणि मग तो विठ्ठल कसा येतो? त्यांनी काय म्हटलंय? मोठा पळकुट्या भरे तो विठ्ठल, मेघ मारुनी करीच्या आढळ, दृष्टी चुकवणी काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष. म्हणजे इवन बाबा इज अवेअर की फॉर अस टू होल्ड फॉर इज अ डिफिकल्ट टास्क, नॉट इम्पॉसिबल, इज अ डिफिकल्ट टास्क. काय करायला पाहिजे? आपण मेडिटेशनला समजा बसलो तर 1-2 मिनिटांमध्ये आपलं कुठेतरी डायव्हर्जन होतं, डिस्ट्रॅक्ट होतो आपण. ओके, म्हणून बापूंनी काय सांगितलंय की तुम्ही परत डोळे उघडा, परत तिकडे बघा, परत डोळे बंद करा आणि परत ती नाही, परत डोळे उघडून बघा. सुरुवातीला द प्रोसेस ऑफ मेडिटेशन हॅज टू बी
अ डिसिप्लिन टास्क. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. ओके, तरी काय म्हटलंय, मेघ मारुनी करीत्या आढळ, दृष्टी चुकवून काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष. दुर्लक्ष कोणाचं? आपलं. when we get distracted he disappears, so to hold him firm we have to try and hold him. Okay? मग पुढे काय झालंय, हा अनुभव काकासाहेबांना आलेला आहे की कोणतरी त्या विठ्ठलाच्या मूर्ती विकायला आलेल्या ती त्यांनी बघितलेलं आहे. आणि मग भगवंतरावांची एक गोष्ट छोटीशी येते की बाबांनी त्याला पुन्हा ओढून आणलेलं आहे. नंतर आपण बघणार आहोत की जसं चिमणीच्या पिल्लाला त्याच्या पायाला दोरी बांधून सद्गुरु जवळ ओढून आणतात, तसं भगवंतरावांना त्यांच्या वडिलांची विठ्ठल भक्ती असल्यामुळे त्यांना परत ओढून आणलेलं आहे. कोणी? बाबांनी. म्हणजेच काय की आपण आज जर बापूंच्या जवळ आहोत, कुणीतरी आपल्या घराण्यामध्ये आपल्या आई वडिलांनी कुणीतरी भक्ती केलेली असणार आणि त्या भक्तीमुळे आज आपल्याला बापूंनी ओढून आणलेलं आहे. ओके, तर बाबांचं उत्तर काय आहे त्याला, दासगणूंना, नलगे तदर्थ जाणे दूर, हेची आपुले प्रयागतीर, विश्वास धर दृढ म्हणे. एकच आवश्यकता काय आहे त्याच्यासाठी, विश्वास धर दृढ म्हणे. बापू काय सांगतात, एक विश्वास असावा करता करता म्हणजे अगेन अँड अगेन. नाव द होल क्वेश्चन इज सॉल्व की परमेश्वर मला भेटायला पाहिजे, तर परमेश्वराच्या भेटीची इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, दृढ झाली असायला पाहिजे आणि माझा त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. दिस इज द ओनली थिंग दॅट इज रिक्वायर्ड. आता तसंच कोण म्हणालंय, जसं त्या म्हाताऱ्या गृहस्थांच्या लक्षात आलंय की अरे हाच विठ्ठल आहे, तसं आणखी कोणाच्या लक्षात आलंय, नाना चोपदाराची आई. पंचमला एक 2 मार्कांचे प्रश्न येतात ना, त्याच्यामध्ये असे प्रश्न येतात की कोणाच्या लक्षात आलं होतं की हे मूल जे आहे हे निंबातळी स्थिर आहे आणि दिसलंय, ते कोणाला दिसलंय पहिल्यांदा, तर त्या नाना चोपदारांच्या आईला दिसलेलं आहे. ओके, आता पुढे काय झालंय की तिथे आलाय हा मुलगा तप करतोय, हे बघून शिर्डीच्या लोकांना विस्मय वाटलेला आहे, आश्चर्य वाटलेलं आहे. आणि आता गॉसिप सुरू झालेलं आहे की हा मुलगा कुठून आला, आणि त्यावेळेला बाबा काय करतात की बाबा सांगतात की आई ते खाणं, आणि तिथे बाबा नाही म्हणत, सॉरी, कसं म्हणतात की कुणाच्या तरी अंगामध्ये येतं आणि ते म्हणतात की आता इथे खाणा, आणि ते खाणल्यानंतर त्यांच्या काय लक्षात येतं, त्यांना काय दिसतं, कुठे आहे मुळामध्ये, एका भुयारामध्ये. भुयाराचा इंग्लिश शब्द काय, ओके, इन सम काइंड ऑफ अ टनेल. त्याला 4 समय आहेत. ओके, आणि तिथे बाबा असं म्हणतायत की हे निज गुरुस्थान आहे, माझ्या गुरूंचं स्थान. ओके, आता निज गुरुस्थानावर एक अख्खा प्रश्न येतोय. निज गुरुस्थान, निज गुरुस्थान म्हणजे काय, तर आपल्यासाठी निज गुरुस्थान कुठलं, बापू अर्थात. आणि बापू कुठे आहेत, आपल्या मनामध्ये. बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलं, तर जो अंधार होता म्हणजे अज्ञान होतं ते त्यांनी दूर केलं. अज्ञान दूर करून प्रकाश आणला आपल्या आयुष्यात. ह्या 4 समय आहेत म्हणजे काय, 4 दिशा आहेत. त्या 4ही दिशांमध्ये त्यांनी प्रकाश पसरवला. ओके, आता भुयाराचं काय सिग्निफिकन्स आहे, तर भुयारावर एक बापूंनी अख्खं प्रवचन घालवलेलं आहे. ओके,
Just close the door. Yeah. Don't get disturbed. The AC effect will be. असं आहे का की ते तो जो संबंध प्रकार घडला तो असा कुठल्या तरी माळरानी कुठल्या तरी वृक्षाखाली असं घडलं नाही. तर मग या युट्यूबवर एपिसोड बघितले असतील ना, तर त्या एका एपिसोड मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय की हिमालयन केव्स मध्ये विशेषतः लोक जाऊन मुद्दाम तप करतात. का करत असतील? कारण तिथे कोणतरी आधी तप केलेलं आणि अशा ज्या जिथे व्हायब्रेशन ज्या असतात अशा ठिकाणी अशा व्हायब्रेशन जिथे असतात तिथे तुम्हाला इट इज इझियर फॉर यू टू कॉन्सन्ट्रेट. मेडिटेशन करायला अशा जागा उत्तम असतात. ओके, ते एक लॉजिक कदाचित असू शकेल. आता जर समजा तुम्ही चिपळूणला गेलात ना, जिथे परशुरामाने तप केलं होतं असं म्हणतात, लोटे परशुराम, तिथे गेल्यानंतर किंवा जर समजा तुम्ही कन्याकुमारीला ध्यान मंडपात गेलात तर यू ऑटोमॅटिकली फील एलिव्हेटेड, यू फील अपलिफ्टेड, यू फील दॅट यू कॅन कॉन्सन्ट्रेट मच बेटर. आता हे स्थान महात्म्य. जसं आपण त्यावेळेला श्वासांसाठी गेलो होतो त्यावेळेला आपल्याला असं वाटलं का की तो उन्हाळा जाणवला का? नाही. एनर्जी अराउंड अस, नाही का, प्युरिटी अराउंड अस. त्यावेळेला त्या क्षणी आपल्याला दमायला झालं नाही. देसाईंनी सांगितलं त्यांच्या सासूबाई तिथे गेल्या, डोळा दुखत असून सुद्धा त्यांनी सेवा केली आणि ती सेवा त्यांच्याकडनं पूर्ण झाली. कसं शक्य आहे? इट इज अ मिरेकल. पण अशा ज्या पवित्र स्थानं असतात त्या अशा पवित्र स्थानामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात आणि त्या काही व्हायब्रेशन पुढे असेल किंवा जस्ट बिकॉज दॅट कोणीतरी महात्म्याने तिथे तप केलेला आहे म्हणून त्या स्थानांना. आता कोणीतरी ते शिवस्थळाबद्दल पाठवलं, शिवथर, हा, तर त्याच्याबद्दल कसं लिहिलंय की तिथे तुम्हाला दिस इज वन पर्टिक्युलर एरिया विच इज इवन सॅटेलाइट्स कॅनॉट गेट इन टू दॅट पर्टिक्युलर स्पेस. दॅट स्पेस इज सो प्युअर, सो प्रोटेक्टेड. असं वाटतं ना लोकांना. तुम्हाला गेल्यानंतर तसं देवळामध्ये वाटतं की या ठिकाणी खरंच काहीतरी आहे, काहीतरी आपल्याला वी कांट पुट अ फिंगर ऑन इट, पण ऑब्विसली कुणीतरी महात्मा तिथे राहिलेला आहे, कुणीतरी महात्म्याने तिथे वास केलेला आहे. तर अशा ज्या भूमी असतात आणि म्हणून आता पहा की जर सावेंनी आपल्याला एक्सप्लेन करतो कोल्हापूर कॅम्पला की आपण जेव्हा हॅपी होम मध्ये जातो तेव्हा आपण किंवा सकाळी उठल्या आपण काय करायचं, स्मरण करायचं की आपण हॅपी होम मध्ये गेलोय. तो दीपस्तंभ, ते वड, पिंपळ, औदुंबर, त्याच्यानंतरचा तो गणपती, त्याच्यानंतर आईचा फोटो, त्रिविक्रम, म्हणजे आपल्या मनाने आपण तिथे जायचं आणि अशा रीतीने आपण तो दिवस सुरू करायचा. तर आपल्यासाठी निजगुरुस्थान कुठे आहे? तर बापू जर आपल्या मनामध्ये असेल तर ते आपलं निजगुरुस्थान. तो माझ्या मनामध्ये आहे, तो माझ्या हृदयात आहे. तर मला बापूला आणखी लांब जायला नको. आपण जेव्हा आईला प्रश्न विचारला की आई तू मस्कतला कधी येणार, तर आईचं उत्तर काय होतं की मस्कतला नाहीये का? मी मस्कतला नाहीये का म्हणजे काय की तुम्हाला जर समजा खरोखर मनापासून वाटत असेल की आई माझ्या बरोबर आहे तर मी आहेच. जर माझ्या मनात असं वाटत असेल की बापू माझ्या घरी आहेत तर माझ्या घरी आहेतच ते. त्यासाठी बापूंना फिजिकली यायची आवश्यकता नाहीये. तर माझं निजगुरुस्थान जे आहे हे मी स्वतः क्रिएट करतो. बापूंनी परत आपल्याला काय सांगितलं की तुमच्यामधलं आणि माझ्यामधलं अंतर कोण ठरवतं? तुम्ही ठरवता, मी नाही ठरवत. मी कुठल्याही भक्ताला दूर लोटत नाहीये. तर तुम्ही ठरवता की तुमचं आणि माझं अंतर किती आहे आणि कसं ओळखायचं. बापूंनी कसं सांगितलं,
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माझी आठवण किती वेळाने येते? कधी आठवण येते? फक्त दुःख झाल्यानंतरच येते का? एरवी सुद्धा येते. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मनाने शरीराने मी जाऊन त्याच्या पाया पडतो का? तर असेल तर आपण फार आमच्याकडे डोळे खाडकन उघडले होते. मी सांगितलं ती गोष्ट. एकदा अधिवेशनामध्ये काय झालं की बापूंचं स्पीच झालं आणि ही सेड की कॅन आय गो अँड हॅव अ कप ऑफ टी यु नो. सो ही वेंट आउट फॉर अ कप ऑफ टी. आणि आम्ही पण चहा प्यायला बाहेर पडलो. आम्ही जाईपर्यंत चहा संपला होता. एक पहिली राऊंड संपली. तर पहिल्या राऊंड नंतर आता आम्हाला चहा प्यायचा होता. तर आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. इतक्यात तिकडे कोणतरी अनाऊन्स केलं बापू आले बरं का. तर त्याबरोबर काही लोक धावत गेले चहा वगैरे सोडून. काही लोक हातातला चहा घेऊन कसं तरी धावत गेले आणि काही लोक चहा पिऊनच नंतर गेले. तर बापूंनी काय सांगितलं की माझ्यावर प्रेम तुमचं किती आहे हे आज तुम्हीच मला दाखवलं. काही लोक धावत आले, काही लोक हळूहळू आले, पण या बापूंची नजर त्या म्हणजे बापू त्या नजरेत आले. then they started running. बापू mentioned that also. मी जेव्हापर्यंत तुम्हाला बघत होतो तेव्हा तुम्ही आरामात येत होता. But the moment you saw that I am seeing you, you started running. आणि काही लोक मात्र तुमचे एवढे निर्लज्ज बेसिकली की अरे बापू थांबतील आपल्यासाठी बरं का. चहा जास्त महत्वाचा आहे बापूंपेक्षा. म्हणजे काय for all of us the place of the Sadguru is determined by us, not by him. तर निज गुरुस्थान जे आहे त्याच्यावर झालं तर आपल्याला हे सगळं लिहिता येतं. आता त्यांनी काय केलं होतं? 12 वर्षे मौन धरून तपश्चर्या केली बाबा. That we can also refer to last week's pravachan. That's Han Radha's Satnam. That is also the same Sthanavar. Correct. Where तुम्हाला एक मी सांगतो. Where is the field of action? Where म्हणजे आपण आपल्या आतमध्ये जाऊन आपण आपला परमेश्वर शोधायचा. मनामध्ये मनाच्या आभारात जाऊन आपण Where म्हणजे तुम्हाला जावं. Where म्हणजे introspection आहे. म्हणजे आपलं जे मन आहे ना त्या मनाचे जर आपण तीन कप्पे जर असं मानलं ना. एक मन जे आहे ते बहिर्मन आहे. दॅट माइंड इज ऑलवेज गोइंग आउटवर्ड. इट इज अट्रॅक्टेड बाय मटेरियल ऑब्जेक्ट्स. ओके. म्हणजे कसं लुलू मध्ये गेल्यानंतर आपल्याला 10 गोष्टी दिसतात बरं का. आपण गेलो असतो दही आणायला पण आपण त्याच्या 12 गोष्टी घेतो. तसं ते मन हे नेहमी आउटवर्ड धावत असतं, बाहेर धावत असतं. एक मन जे आहे ते अंतर्मन आहे. ते अंतर्मन कसं आहे की ते कुणाला दिसत नाही पण इट इज नोटिंग. पाटील मला असं म्हणाले. पाटील असं मिसेस पाटलांना बोलत होते ते माझ्याबद्दलच असणार हे रजिस्टर करतोय मी अंतर्मनामध्ये. ओके. ते अंतर्मन आहे. पण चित्त हा जो भाग आहे, चित्त हा भाग आहे तो मनाचा तो भाग जो परमेश्वराशी संलग्न आहे. म्हणजे डीप इन द रिसेस ऑफ आवर माइंड देयर इज वन पार्ट विच इज अलाइन्ड टू गॉड. ओके. ते नाही जसं म्हणाले तसं ते खऱ्या अर्थाने आपलं भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये तो सद्गुरू लपलेला असतो. तिथून त्याला आपल्याला बाहेर आणायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला खोल 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 जायचंय, अंतर्मुख व्हायचं, इंट्रोस्पेक्शन करायचं. सो दॅट्स अ गुड पॉइंट. की भुयार म्हणजे हे कुठलं फिजिकल नाहीये, फिजिकल टनेल नाहीये. कारण आता एकदा त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला पंढरपूरला जायची आवश्यकता नाहीच आहे, हिमालयात जायची आवश्यकता नाहीच आहे. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपल्या सद्गुरूच्या प्रतिमेसमोर बसायचंय, मोठ्या आईच्या प्रतिमेच्या समोर बसायचंय आणि तिथूनच आपल्याला काय करायचंय? अंतर्मुख व्हायचं. आतमध्ये जाऊन आपल्या परमेश्वराला आपल्याला शोधायचं. आपण जो नमस्कार आपण म्हणतो नमस्कार उलट करायचं. नमस्कार म्हणजे आपलं माइंड मनाचं नम करायचं, मनाचं नमः करायचं. आता त्यांनी दीक्षितांचा एक रेफरन्स फक्त आणलाय इथे. दीक्षित
बँडविड्थ फर्स्ट क्लास असेल ना, तर त्याच्या प्रॉब्लेम बँडविड्थ फर्स्ट क्लास असेल ना, सॉरी सर आता काय तेच एकटेच बोलतात, बाकी कोणाचीच बँडविड्थ नाही, सगळे रिसिव्हिंग एंडला आहेत, कारण त्यांच्याकडे आपण कोणीच काय बोलत नाही ना, आपण फक्त आपण गुगलचे सर्व्हर वापरतोय. किती लोक जॉईन होतात नाही, गुगल थ्रू असं नाही, हे पेड असे पेड सोल्युशन पण आहे, हे आपण फ्री वापरतो म्हणून पेड सोल्युशन पण बँडविड्थ तर पाहिजेच नाही, महिन्याचे $100-200 द्या. हे बोलतायत ऍक्च्युली, बोलतायत मोबाईल. अरे आरुष मोबाईल दे. आरुष पप्पा को मोबाइल दे. What you done, Vaibhav? Wait, Arush. Vaibhav, what you done? तुमचा तर फिसली एकदम ना. हो. Dick. दोन झाल्या. Dick. दर एप्रिलला That's you, Vaibhav. हरिओम, वेट, कॉल मध्ये ऍड करतो इथे त्यांना परत. Vaibhav, what you did? सूर्यास्ताला 2-4 तास, दुपारी तर आपण करू शकतो, दुपारी 1 तास झोपलं पाहिजे, नंतर आणि ब्रह्ममुहूर्त शक्य नाही. सूर्योदयाच्या अगोदर अर्धा तास, सूर्योदयाच्या अर्धा तास, तो आपल्या धावपळीचा काय, मग त्याला यायला तुम्ही धावपळ करून येणार संध्याकाळच्या वेळेस, अशा संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेला तुम्ही जमीन साधले तुमचं हे करून तुम्ही तो आणि पोषण तुम्ही परमेश्वराला तुमच्या सवडीनुसार. इट इज नॉट परमेश्वर तुमच्या सवडीनुसार तुम्हाला मी सवड पण सकाळी शिकण्याचं महत्व असं आहे की ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस पहिला दिवस जो आहे तो आधी मानलेलं त्याचं नाव जलगुरु आहे. So it's not Monday or it's Friday. The first day of the year for the calendar, the money is on the Thursday. आधी बाजूला म्हणजे त्यावेळेला सृष्टी निर्माण झाली किंवा आपण निर्माण झाला मानव निर्माण झाला त्यावेळेला पहिला दिवस जो हे झाला शुक्र अशा आधी म्हणतो आपण दिस माइंड शुक्र म्हणजे विनस असं काही शीतल ग्रह आहे शुक्र. बनायचं इकडे तो काय म्हणतो तुम्ही शुक्राचे बना शीतल बना दुसऱ्याला शीतल द्या असं तुम्हाला करायचं. तुम्हाला गुरुवार ऑलरेडी गुरु त्याला गुरुवार या सो फॉर नेक्स्ट डे तुमच्या जीवनामध्ये शीतलता येणार. गुरुवार शुक्रवार त्यानंतर ऑटोमॅटिक नेक्स्ट डे शीतल असं
आणि तो सृष्टीचा पहिला ज्यावेळेला मानव जन्माला पहिला सृष्टीचा पहिला दिवस गुरुवार होता. रविवार सोमवार होता. अठरा दिवसा गुरुवार किंवा आपण आरतीमध्ये गुरुवार 18 दिवसा गुरुवार म्हणजे गुरुवारला स्टार्ट होतो आणि परत सेकंड गुरुवारला You there? I'm just asking a question. You want? नाही दिला अंकल यू उनको नहीं चाहिए। अरे बाबा हाँ चाय पिया ना अभी, चाय के बाद ठंडा नहीं मिलेगा ना। वो कंफ्यूज हो गया, चाय को ठंडा की। Invite people. Please join event Sai Chandrapur Fashion. madam Can either only. you can hear चाय पिया ना अभी somebody said. लीला सी, अरे लीला सी थी। shall we start वाईफाई का नहीं करो, वायर्ड को कनेक्शन ही देखो। उमन म्यूटेड। शुगर नहीं डाला इसमें, सिर्फ वो सिरप डाला है, सिरप डाला है, शुगर डाला ही नहीं है। आपने आपको मीठा हो गया।
हमने आलू मिटा हो गया डाला हुआ है हाँ। वो सूरज के मीठा रहता है प्यार डाल दिया भाई इतना हमारी नहीं बनता है They can hear everything. आप ग्रीन टी लेंगे हाँ चलेगा Please start. ऐसे ही आप ग्रीन टी लेंगे कि ये भी Please लेंगे start. Okay, hurry on. See, the advantage of reading Sai Charitra is all possible interpretations are permitted. Okay, Sai Chaitanya interpretation hai, that's also equally correct, and there is no limit. We can let our imagination run dry. मला असं वाटतं इट्स अ पॉसिबल. पुढे आपण दोन गोष्टी बघणार आहेत की जिथे देवीचं आपल्याला एक रेफरन्स येतो. कुठली गोष्ट? एक बाळा शिंप्याची गोष्ट. ओके, बाळा शिंप्याच्या गोष्टीमध्ये बाबांनी असं नाही त्याला सांगितलं की बाई जाऊन तू लक्ष्मीला एक ब्लाऊज शिव, तू शिंपी आहेस तर ब्लाऊज शिव असं सांगितलं का? नाही. किंवा नंतरच्या 30व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला माधवरावांना सांगितलेलं आहे त्या ज्योतिषाने की बाबा तुमचं काहीतरी राहिलंय तर तुम्ही हा नवस फेडायला पाहिजे, तेव्हा माधवरावांची रिॲक्शन काय आहे? माधवरावांची रिॲक्शन आहे की तुम्हीच माझ्यासाठी देवी आहात, मी काय वणीला जाणार नाहीये, माझ्यासाठी तुम्ही आहात, हे जे काही द्यायला करायला सांगितलं होतं हे मी करून तुमच्या पायाशी ठेवतोय. पण बाबांनी काय केलंय? बाबांनी त्याला तिथे पाठवलंय. तेव्हा हे एक्सप्लेन करताना बापूंनी काय सांगितलं होतं की महाप्राण ते महाप्रज्ञा, ओके, हा पण प्रवास करणं महत्वाचं आहे. महाप्रज्ञा ते महाप्राण आणि महाप्राण ते महाप्रज्ञा हा प्रवास दोन्हीकडनं काकाजी तिकडनं करतायत, महाप्रज्ञेपासून महाप्राणापर्यंत आणि महाप्राणापासून महाप्रज्ञेपर्यंत, हा दोन्ही. तर हा जो शुक्रवार आहे असं जर आपण म्हटलं की बापूंनी आता कशी कुठे सुरुवात केली? बापूंनी सुरुवात केली विष्णू सहस्त्रनामापासून, त्याच्यानंतर ते कुठे गेले? गायत्रीच्या नावावर गेले, त्याच्यानंतर साई चरित्र गेलं, त्याच्यानंतर राधा सहस्त्रनाम केलं. तर बापू एकाच वेळेला करता 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 बापूंनी आपल्याला कुठे आणलं? मातृवात्सल्य, त्या आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान, आई आणि परमात्मा ही रिलेशनशिप ही बापूंच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. दत्तगुरु, आई, आई आणि परमात्मा हे त्यांनी हायलाइट केलंय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला तिथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. तेव्हा हा शुक्रवार जर समजा आपण देवीचा वार मानायचं असेल बरं का, तर आता काही दिसे म्हणतात तसं आणि शुक्रवार हे दोन्ही वार असे सगळेच वार, कुठल्याही वारी ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराचं स्मरण करतो, ज्या सद्गुरूचं विस्मरण होत नाही तो सगळा वार, ते सगळा काळ हा गुरुवार. हे जरी मानलं तरी गुरुवार आणि शुक्रवार जर आपल्याला एक इंटरप्रिटेशन आपल्याला इंटरप्रिट करायचं असेल तर ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या आईचं स्मरण करतो ते सगळे शुभवार आहे. ओके, आणि अशा वेळेला क्षणभर जरी काय त्यांनी म्हटलंय आपल्याला, त्यांना माहिती आहे की आपल्याला शक्य नाहीये 24 तासाच्या इन दिस 24 hours. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस because we are occupied with our other mundane activities. In spite of that, if we can concentrate even for a moment, but with a full concentration, if we can achieve that concentration, that is also adequate. Because in that Marathi there is a couplet, Upakshanavari. त्याने सुद्धा साधलेलं आहे. Okay, even if you stand in front of God with 100% concentration, that one moment of being together with God is also enough. Okay, so this is the essence of chapter 4. Chapter 4 is about what? It's about how to find God, where is He, how to hold Him, how to find out, and why God appears on the earth. Yada yada dharmasya glanirvati bharata. This is the stanza from which we started, and the rounding off of chapter 4 is all about की परमेश्वराला भक्तासाठी ज्या ज्या वेळेला भक्त त्याला whenever devotee with passion invites him, calls out for him, he appears. However, ordinary human beings are not able to understand his presence
somebody like गवळी बुवा, somebody like पण म्हटलं पुढे नंतर पुढच्या चॅप्टर मध्ये आऊ साईड म्हणणारा भाळसापती. Somebody like Bharsapati alone can recognize him. We ordinarily cannot recognize him. But whenever he appears in our life, okay, what is the only requirement? सगळ्यात महत्वाची ओळ, चॅप्टर मधली सगळ्यात महत्वाची ओळ काय? फक्त भावार्थी पाहिजे. फक्त भावार्थी पाहिजे, एवढंच पाहिजे आपल्याला. वी हॅव टू, म्हणजे आपण जेव्हा साहित्य वाचायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं ज्ञानेश्वरी मध्ये, जसं चातक पक्षी जसा तो चंद्रप्रकाश पितो, विथ दॅट सेन्सिटिव्हिटी, ओके, विथ दॅट सेन्सिटिव्हिटी वी हॅव टू रीड दिस, वी हॅव टू एक्सपिरियन्स दिस साई चरित्र. सो नाव दॅट पॉइंट इज बिंग अंडरलाईन. काय हा काय केलं हा माहित नाही मला, मी इथे दिसतोय एनिवे. हा सो चौथ्या चॅप्टर मध्ये आता आपल्याला सांगायचंय एवढंच घेऊ, फक्त भावार्थी पाहिजे. एवढं जर आपल्याला जमलं, इफ वी कॅन अचीव दॅट, टू बिकम सो पॅशनेट अबाउट हिम की मला तो पाहिजे, देन ही अपियर्स. देन इट्स अ मॅटर ऑफ थ्रू शेअर प्रॅक्टिस, थ्रू शेअर मेडिटेशन, हाऊ टू होल्ड इट ॲज लॉंग एज वी कॅन. ओके, ओम सनावदू. त्यांचे क्वेश्चन होते ना कोण ऑडियन्स, I because he had Rani had put that we will be asking questions.